नमस्कार। आईचा मृतदेह पाहून लेकीनेही संपवलं आपलं जीवन। आई आणि बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचा झाला मोठा अपघात। छत्रपती संभाजीनगरमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सर्व कामे आवरली आणि मेहंदीने आपल्या हातावर नवऱ्याचे आणि आपल्या मुलाचे नाव आपल्या मुलीच्याच हाताने काढले। त्यानंतर काही वेळातच मायलेकी झोपी गेल्या। परंतु सकाळ होताच मुलीला जाग आली तेव्हा तिची आई रात्री बाजूला झोपली होती, पण आता मात्र ती नाही। म्हणून मुलगी घाबरली आणि उठून घरात आणि आजूबाजूला शोधाशोध मुलीने केली। तेव्हा तिची आई एका विहिरीत पडलेली तिला दिसली। तेव्हा तिला मात्र एक जोराचा धक्काच बसला आणि यामध्येच तिनेही त्याच विहिरीत उडी घेतली आणि आपलंही जीवन संपवलं। वंदना भरत दुधारे वय 35 आणि पल्लवी भरत दुधारे वय 17 असं आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव हिते दुधारे वस्तीवर त्यांचं शेत असून दोघी मायलेकी ह्याच वस्तीवर राहतात। या दोघींच्या मृत्यूची बातमी भरत दुधारे आणि मुलगा दीपक दुधारे यांना समजली असता मुलगा दीपक हा आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याचाही मोठा अपघात झाला आणि तो त्या अपघातात गंभीररित्या जखमी झाला। असा दुधारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गल्ले बोरगाव या गावावर शोककळा पसरली आहे। मायलेकींचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।